महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिसांनी केले अट्टल चोरट्यास गजाआड। नवी मुंबई परिसरात सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास कोपरखैरणे पोलिसांनी गजाआड केले आहे। संबंधित चोरट्यावर तब्बल 11 चोरीचे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत। विमलबाई भालचंद्र पाटील वय वर्ष 79 या कोपरखैरणे येथील रहिवासी असून त्या भालचंद्र निवास आगासकर आळी येथील जिन्यावरून पायऱ्या उतरत असताना पाठीमागून आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडून 1.5 तोळ्याची चेन जोरात खेचली व ही चेन घेऊन चोरट्याने पोबारा केला। या प्रकरणी विमलबाई यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्याच अनुषंगाने तांत्रिक तपासाच्या माहितीद्वारे आरोपीचा पोलिसांनी शोध घेतला। पिंकी उर्फ देवेंद्र जालिम सिंग वर्ष 34 या कोपरखैरणे येथे राहणाऱ्या मात्र मूळ कानपूर उत्तर प्रदेशातील रहिवासी असणाऱ्या अट्टल चोरट्यास 25 ऑगस्टला मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली। अधिक चौकशीत चोरट्याने दीपाली सुधीर पवार वय वर्ष 40 कोपरखैरणे यांचे देखील मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली। अटक केलेल्या आरोपींकडून तब्बल 1,46,000चे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे। अट्टल चोरटा असणाऱ्या दीपेंद्र विरुद्ध चेन चोरी, जबरी चोरी व NDPF कायद्यान्वये गुन्हे नोंद केले आहेत। त्याप्रमाणेच या चोरट्यावर इटावा, उन्नाव, पोतवणी नगर, जलोन, अकबारपूर या पोलीस ठाण्यात देखील तब्बल 11 गुन्हे नोंद असून पिंकी उर्फ दीपेंद्र हा अट्टल चोरटा असल्याचे पोलीस तपासात समजले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। जय हिंद। कोपरखैरणे पोलिसांनी कोपरखैरणे पोलिसांच्या हद्दीतील चेन स्नॅचिंगचे गुन्हे होत असल्या कारणाने आम्ही गोपनीय तपास, गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासावर एक दीपेंद्र उर्फ चिंकी जालिम सिंग वय 34 वर्ष हा मूळ राहणारा कानपूर उत्तर प्रदेशचा आहे। त्याला मी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून कोपरखैरणे पोलीस हद्दीतील 2 चेन स्नॅचिंगचे सोनसाखळी चोरीचे गुन्हे ओपन केले। त्या दोन्ही गुन्हे 2 महिलांचे, एक ज्येष्ठ महिला होती, त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याची चेन चोरीस गेली होती। तसेच दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील एक अर्धा तोळ्याची चेन जबरी चोरी केली होती। हे दोन्हीही गुन्हे आम्ही सदर दीपेंद्र सिंग कडून रिकव्हर केले आहेत। सदरची बाजार मूल्य 1,46,000 रुपये आहे। सदरच्या आरोपीला मी अटक करून त्याच्याकडून माहिती घेतली असता तो मूळ राहणारा आहे कल्याणपूर, कानपूर, उत्तर प्रदेश। कानपूर ह्या पोलिसांशी आम्ही संपर्क केले असता कानपूर पोलिसांनी सांगितलं त्याच्या विरुद्ध एकूण 11 गुन्हे नोंद आहेत। त्यातील 8 गुन्हे हे जबरी चोरीचे आहेत, 2 गुन्हे हे NDPSचे आहेत आणि 1 गुन्हा चोरीचा आहे। असा हा उत्तर प्रदेशात देखील वॉन्टेड असलेला आरोपी कोपरखैरणे ह्या ठिकाणी राहत होता। स्थानिकांनी चौकशी केली असता तो तिथून परागंदा झालेला आहे उत्तर प्रदेशमधून। उत्तर प्रदेश पोलीस त्याला ताब्यात घेऊन तिकडे योग्य ती कारवाई करत आहेत। तरी ह्या दोन्ही चेन स्नॅचिंगचे गुन्हे आम्ही ओपन केले आहेत। सदरच्या चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन करण्यामध्ये आम्हाला आदरणीय CP सर श्री मिलिंद भारंबे सर, आमचे जॉईंट CP सर एनपुरे सर, आमचे डेप्टी कमिशनर श्री पंकज धाणे सर, आमचे ACP श्री गावडे सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन झालं। त्यांच्याकडून मिळणारे सिरियल अनालिसिस, त्यांच्याकडून तंतोतंत मिळणारी माहिती, जेरलिस्टची माहिती या अनुषंगाने हा गुन्हा उघडकीस करण्यास बहुमूल्याची आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे। धन्यवाद। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।